गुड मॉर्निंग गाईज. आपण आलोय तामिनी घाटात आणि तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. खूप छान असा व्ह्यू आहे. संध्याकाळचे जवळपास 6:30 वाजले आहेत. म्हणजे आपले सगळे कॉलेज मित्र आहेत. हे काय आलं. नमस्कार मित्रांनो. तर आपण जे गाड्या आणल्यात ना, आपल्याकडे आहे आज हंटर आहे आणि ट्रम्प पण आहे आणि माझी पल्सर पण आहे. मी तुम्हाला दाखवतो आमचे घोडे पळणारे. भरपूर रायडर आहेत. एक एक शूटर. ही बघा, ही आपली गाडी. फोटोशूट चालू आहे. आपण ऍक्च्युली व्लॉगला स्टार्ट नव्हतं केलं, पण आता सकाळची व्हिडिओ काढायला जमली नाही ह्यावेळेस. पण आपण थांबलो इथं जरा. खूप छान व्ह्यू आहे. पावसाळ्यात आले ना तामिनी घाटात, तर तुम्ही बघाल एवढे धबधबेच असतात ना, तर इकडे म्हणजे धबधबेच धबधबे. मित्रांनो, आम्ही घाट उतरलोय आणि आम्ही आता थांबलोय चहा प्यायला. मित्रांनो, तर आम्ही आत्ताच तामिनी घाट उतरलोय आणि चहा प्यायला थांबलोय. हा चिंगमय, याला तर ओळखत आता तुम्ही. हा एवढं यश आहे. वाला वाटतं ना, पोलीस वाला. इथं थांबलो होतं जरा. आम्हाला रस्ते साईडला साऊंड दिसले. साऊंडची टेस्टिंग बघू शकता तुम्ही. कुठला साऊंड घ्यायचा आहे? मित्रांनो, तर आम्ही एकदम घाटाच्या वरती थांबलोय. आम्ही आलोय आता घाटाच्या वरती. कुठला घाट आहे हा? कुठला घाट आहे? माहिती ना. फनसट घाट. हा, फनसट घाट आहे असं काहीतरी. फनसट घाट असंच काहीतरी नाव आहे घाटाचं. फनसाड घाट. इथं रेंज पण नाहीये. अवघड होणार आहे. अरे पडले तर नाही ना.
इथं आम्ही चढतानाच आम्हाला वन्य प्राण्यांपासून सावध राहा असं आली मुतायला, पण मी गाडी का नाही मुतायला आपलं. लिहिलेलं बघितलं मी. मी ना गाडी चालतंय, ठीक आहे, ठेवू का? बाय बाय. मित्रांनो, आपण पोहोचलोय मुरुड येथे पोहोचलोय. तर बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. तुम्ही बघू शकता तिथून आम्ही बसलोय जरा 5 मिनिटं. गाड्या सर्व गाड्यांचे इंजिन पण खूप तापलंय. तर भेटूयात जरा पुढच्या. मित्रांनो, आम्ही जिथं आहे ना आता सध्या, म्हणजे ह्या साईडला आहे ना पूर्ण, ते पलीकडे पूर्ण बीच आहे. आणि हे बघा, हे असं छोटस रेस्टॉरंट आहे. तर आम्ही सर्व चाललो होतो समुद्र बघायला. जस्ट आत्ताच आलोय आम्ही, फ्रेश वगैरे झालो. तुम्ही बघू शकता, खूप छान विला नाही, रेस्टॉरंट आहे ऍक्च्युली. आणि मित्रांनो, फायनली आम्ही आलो आहे काशीद बीच वरती. तुम्हाला दाखवतो मी लोकेशन. आहे पिट्या. आणि समुद्रात भरपूर एन्जॉय करून आल्यानंतर तर आम्ही बघू शकता तुम्ही, आम्ही केलेले हे येडजाळे. म्हणजे ॲक्च्युली आम्ही रील्स काढत होतो. तर अशा प्रकारे 2-3 रील्स काढल्या आम्ही आणि निघालो समुद्रावरती. खूप एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी. मित्रांनो, तर आम्ही सकाळचे 10:30 वाजलेत. आमचं 11 वाजताच होतं, पण आम्ही निघालोय 10:30 वाजताच. कारण आम्हाला पुढं जायचंय मुरुड जंजिरा नाही का किल्ल्यावर. अजून भरपूर फिरायचंय. आजचा दुसरा दिवस आहे. कशी आपली कंपनी. चला बाय बाय, भेटू तर डायरेक्ट जंजिरा. गोल्डन वेव्ह. हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. पद्मदुर्ग किल्ला. छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीच्या जंजिऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि मराठ्यांच्या सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी हा किल्ला बांधला. पण जंजिरा किल्ला मराठ्यांना जिंकता आला नाही.
नमस्कार मित्रांनो, आम्ही पोहोचलो इथे मुरुड जंजिरा येथे. ना गाडी अरे खूप छान व्ह्यू येतात. पानी लेके जाओ भाई, ठंडा पानी, नींबू शरबत, कोकम को राइस कोला, फ्रेश एनर्जी, नींबू पानी. हे बघा किती छान दिसतोय व्ह्यू. आणि आपल्याला ह्याच बोटीतून बसून जायचंय. तो किल्ला पण दाखवतो मी तुम्हाला. हा बघा जंजिरा किल्ला कसला छान दिसतोय. बसलेत बोर विकायला. फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स आहे. मी कधी बोटीतून गेलो नाही, पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स बघूया. आणि हाच आहे तो किल्ला जो आम्ही लहानपणी खूप वेळा दिवाळीत तयार केला होता. तर फायनली गाईज बघू शकतो तुम्ही आपल्याला बोट हे बघा. फायनली ही आहे आपली कंपनी. खूप सुंदर किल्ला आहे. कसं वाटतंय सुमित तुला? अरे खूप मस्त अविश्वासाने अविस्मरणीय क्षण आहे. आपल्या मित्रांसोबत खूप मजा आली. मित्रांसोबत फिरण्याची वेगळी 7 महिने आम्ही प्लॅन करतो. बोर घेतलीत आम्ही. बोर घेतले आता मी पण त्यातलं एक खाणार आहे. खूप मिठाने एकदम मग आहे बरोबर आहे. 2-3 टाक मीठ तर पुढचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बोटीत बसलो होतो. बाय बाय. तुम्हाला जाऊन स्वतःहून बघायचंय. पण प्रश्न असा पण येते 22 एकर किल्ला एवढा कमी वेळात होणार कसं? तर तेच तुम्हाला मी जंजिराची पूर्ण हिस्ट्री आणि आतले काही पॉइंट बद्दल सांगणार. आणि आपल्याला एक नाही, आपल्याला 2 किल्ल्याची माहिती आहे. हा जंजिरा किल्ला, त्याच्या पलीकडे अजून एक किल्ला आहे लांब. आपण मुरुड बीचवर येताना बघितलं असेल. जर नाही बघितला तर आत गेल्यानंतर दिसेल तुम्हाला. तो छत्रपती संभाजी महाराजांचा किल्ला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी हा जंजिरा जिंकण्यासाठी तिथे तो खास किल्ला बांधला होता. त्याचा पण जबरदस्त इतिहास आहे. आता आम्ही जेव्हा आतमध्ये गाईड करायचे, पर ग्रुप पर फॅमिली 800-900 रुपये असा चार्जेस करायचे. हे जे चार्जेस असतात हे बोटीमध्ये जे 5-6 लोक काम करतात, ही या लोकांची दिवसभरची मेहनत असते. इथे तुम्हाला कोणाला एवढं चार्जेस करायची गरज नाहीये. आपण माहिती आहे का? माहिती आवडली आपल्या ग्रुपने. मोठा ग्रुप आहे 500, छोटा ग्रुप आहे 300 स्वीकार आहे. हे जंजिरा किल्ल्याला समुद्रामध्ये आज जवळपास 1000 वर्ष जास्त होऊन गेले. हा किल्ला जे आहे ना 11वी शतकातला आहे. 1000 वर्षापूर्वी इथे काही नव्हता. तुम्ही म्हणणार एवढा मोठा किल्ला, हा गड पाण्याच्या मध्ये बांधला कसं त्या लोकांनी? ऍक्च्युअली इथे बेट होता. हा किल्ला एक बेटावर बांधलेला आहे. आणि किल्ला बनवण्याच्या आधी इथे काय मासे मारणारे कोळी लोकांची वस्ती होती. जे राजाने हा किल्ला बांधला होता हे राजाचं नाव सिद्दी जोहर. पण सिद्दी जोहर आपल्या भारतात एक नाही 2 होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जे सिद्दी जोहर होता ना, तो मुघल होता ज्यांनी पनालगडच्या किल्ल्यावर वेढा घालून बसला होता. हा जंजिरा बांधणारा सिद्दी जोहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 500 वर्ष आधी हा दक्षिण आफ्रिकेहून आला होता. हे हबशी लोक होते, हबशी. जेव्हा तो इथे आला त्यांनी हा किल्ला बांधला. फक्त किल्ल्यात नाही, त्यांनी इथले नंतर 3 तालुक्यावर राज केला. 3 तालुके कोणते होते यांच्या ताब्यात? मुरुड, मसळा आणि श्रीवर्धन तालुका. हे किल्ल्याची सुरुवात स्टार्टिंग 1118 मध्ये झाली. आणि 1140 ला जाऊन हा किल्ला त्या लोकांनी मुकम्मल केला. तर हा पूर्ण किल्ला बनवण्यासाठी किती वर्ष गेले त्यांना? 22 वर्ष, 22 इयर्स. आता 22 वर्ष लागले कसे? त्याचा पण एक कारण होता. जसे दिवसामध्ये 12 तास असतात, तर 12 तासामध्ये हा जे समुद्र आहे ना हे सेम नाही असते. हे समुद्राला दर दिवशी 6 तास हायटाईड असते, 7-8 लो टाईड असते, भरती ओटी. तर जेव्हा पाण्याला हायटाईड यायची ना तेव्हा ते लोक आतमध्ये काम करायचे. आणि लो टाईड ओटीच्या वेळी हे बाहेरचे बुर्ज बांधायचे. असे आत बाहेर करत करत
22 वर्ष गेले. 22 वर्षामध्ये किल्ल्याला असे 22 बुर्ज बांधलेले आहेत आणि 22 एकर मध्ये हा किल्ला त्या लोकांनी कंप्लीट केला. बघा किल्ल्याचा प्रत्येक जे बुरुज आपल्याला दिसते ना, हा 3 मजली आहे. हा किल्ला 3 फ्लोअर मध्ये आहे आणि प्रत्येक बुर्जाची हाईट वरून फाउंडेशन पर्यंत 95 फीट याची हाईट आहे. बुरुज सैनिक लोकांसाठी, लढाई करण्यासाठी, वॉच करण्यासाठी असतात. आता 50-60 वर्षापूर्वी आतमध्ये जंजिरा किल्ल्यात एक मोठं गाव होता. गाव 500 घरं होते आतमध्ये. आता तुम्ही लोक आत गेले ना, ते घरं दिसतील तुम्हाला. हे किल्ल्यामध्ये 2 समाजचे लोक राहत होते, हिंदू आणि मुस्लिम. हे किल्ल्यामध्ये एक मस्जिद होती. हे किल्ल्यात एक मोठा गणपतीचा मंदिर होता आतमध्ये. मुलांसाठी 4थी पर्यंत शाळा होती आतमध्ये. बाजारपेठ, आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणजे एक छोटासा गाव होता आतमध्ये. आता कोणी लोक राहतात नाही, सगळे निघून गेले. लोक गेले का? कोणी त्या लोकांना जबरदस्ती बाहेर काढलं नाही. मेन इकडचा राजा गेला. तरी पण सिद्धी लोकांनी ह्या किल्ल्यावर 1140 पासून 1947 1947 पर्यंत राज केला. 47 जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा जंजिराचे शेवट राजा सिद्धी अहमद ते स्वतः इकडनं आपला राजपाट सोडून गेले, स्वतः निघून गेले. कारण की लोकशाही झाला. राजा गेला, ते लोक कुठे जाणार? ते लोक कुठेही नाही गेले, ते आतच होते. पण त्या लोकांना आतमध्ये प्रॉब्लेम असा आला, सगळा गाव आतला बेरोजगार झाला. बेरोजगारीमुळे ते लोक नंतर कंटाळून किल्ला सोडून बाहेर निघाले. शेवट 1972 1972 हे किल्ल्यामध्ये 4 घरांची फॅमिली बाकी होती. 72ला ते लोक पण निघाले. हे लोक गेले कुठे? आज इथले 40% लोक त्या मुरुड शहरमध्ये राहतात, हे डोंगराच्या पलीकडे. आणि 60% लोक आपण जिकडनं आले, हा गाव राजपुरी, हे इथे समोरच्या गावात राहतात ते लोक. पण 47च्या आधी हा जंजिरा जिंकण्यासाठी बरेच लोकांनी आपला एक जीवतोड प्रयत्न केला होता. कान्होजी आंग्रे, चिमाजी अप्पा, औरंगजेब, संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी बरीच लढाई केली, सगळे गड जिंकले होते. फक्त हाच एक किल्ला आहे जंजिरा, जे छत्रपती शिवाजी महाराजांना कधी जिंकता न आला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी असंच पाण्यामध्ये एक सेम किल्ला बांधलेला आहे आणि तो किल्ला ह्याच्यापेक्षा मोठा आहे. तो किल्ला आहे सिंधुदुर्ग, मालवणचा किल्ला. जंजिरा 22 एकर मध्ये आहे, सिंधुदुर्ग 40 एकर मध्ये आहे. जेव्हा इथे सिद्धी कासमचा राजपाट होता त्या काळात हे इथल्या खाडीमध्ये छत्रपती संभाजी महाराज आले. संभाजी महाराजांनी डायरेक्ट किल्ल्यावर अटॅक हल्ला नाही केला. ते आणि त्यांचे सैनिक 8-10 रात्रपर्यंत कंटिन्यू इथून तिथपर्यंत आतमध्ये पोहोचण्यासाठी हे मधी खाडीमध्ये समुद्रामध्ये मोठे मोठे दगड टाकले, ज्याला सेतू म्हणतात, सेतू. पण मध्ये समुद्र डीप होता, त्यांना ते सेतू टाकायचं काम अर्धा सोडावे लागला. संभाजी महाराज हिंमत नाही हरले. हे जंजिरावरून 8 किलोमीटर लांब पलीकडे बॅक साईड असंच बेट होता, तिथे जाऊन तो किल्ला बांधला. तो किल्ला लगभग कम्प्लीट व्हायला आला, पण अचानक रायगडवर मोगलांनी अटॅक केला. रायगड जे आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. रायगडची रक्षा करण्यासाठी संभाजी महाराज आपली पूर्ण सेना घेऊन रायगडला गेले. नंतर ते तिथून कधी परत नाही आले. तो किल्ला अर्धाच राहिला. पलीकडे जे किल्ला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा, नाव काय त्या किल्ल्याचा? पद्मदुर्ग म्हणतात त्या किल्ल्याला, पद्मदुर्ग. बाय चान्स त्या काळामध्ये हे जंजिरा किल्ल्यावर जर 4ही बाजूनी मारा झाला, अटॅक झाला, तर राजा कुठे जाणार? प्रजा काय करणार? कसं ते लोक आपला जीव वाचवणार? यासाठी पण सिद्धी लोकांनी काय केलं? आता आपण तिकडनं इकडे जे समुद्र क्रॉस करून आलेले आहेत, मधी सेंटरमध्ये पाण्याची डेप्थ किती असेल? 40-45 फीट आहे. तर 40 फीट पाण्याच्या खालून, समुद्राच्या खालून त्या लोकांनी भुयारी रस्ता काढलेला आहे, अंडरग्राऊंड टनल. हे किल्ल्यातला जे भुयारी मार्ग जे आहे, जे टनल जे आहे, ते समोरच्या गावात जाऊन निघते. जिकडनं आपण आलेत ना, ते राजपुरी गावामध्ये निघते आणि 2 किलोमीटर पर्यंतचा डिस्टन्स आहे. आता तुम्ही भुयारच्या आतमध्ये नाही जाऊ शकणार, लांबूनच बघा. कारण 1958 नंतर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने बंद केला. बंद का केला? एवढे वर्ष झाले, त्याचा काही मेंटेनन्स, त्याची काही दुरुस्ती नाही राहिली. आतले सगळे दगड सुटले, समुद्राचा पाणी आतमध्ये गेला, डेंजरस असल्यामुळे त्याला बंद करावे लागला. हा जे जंजिरा किल्ला आहे, हे किल्ल्याचे 3 खासियत आहे. पहिली खासियत, आपली बोट हळूहळू जिथपर्यंत तिथे 20-25 फूट जवळ नाही जाणार ना, तोपर्यंत तुम्ही लांबून कुठलाही बघत राहा, तुम्हाला किल्ल्याचा दरवाजा, गेट दिसणार नाही. जवळ गेले ना तेव्हाच गेट दिसते. गेट जे आहे ना, दोन्ही बुर्जांच्या आतमध्ये है। हल्का फुल्का। अच्छा, आपको समझ में नहीं आया? थोड़ा हिंदी बोलिए ना। पहले बताना था ना मुझे। ये किले की 3 खासियत है। पहली खासियत, जब तक अपना बोट
किले के पास नहीं जाएगा, आपको किले का गेट जो है एंट्रेंस वो बिल्कुल दिखाई नहीं देगा। गेट तो इतना बड़ा है कि 100 लोग वहां पे खड़े रहते हैं, लेकिन उन्होंने टेक्निक से बनाया। ऐसा क्यों? आने वाले दुश्मन को पता न चले कि इसका गेट कहाँ है। अब जैसे वो गेट को ढूंढते हुए इसकी रेंज में जाता है, तब तक वो तुरंत उस पर तोपों का मारा कर देंगे। किले की दूसरी खासियत कि किला है चारों तरफ समंदर में। आप अच्छी तरह से जानते हैं कि समंदर का पानी तो खारा होता है, सॉल्ट होता है, लेकिन ये ऊपर वाले की देन है कि चारों बाजू खारा पानी है, अंदर मीठे पानी के तालाब है। एक नहीं 2 तालाब है। आप जिस बोट में बैठे हैं ना, फॉर एग्जाम्पल, ऐसे इसमें 4 बोट वो तालाब में चला सकते हैं। ये जो बुरुज है, ये 2 बुरुज के आगे गेट है। जैसे अब अंदर जाएंगे ना, लकड़े का बड़ा गेट आपने क्रॉस किया, आपको राइट साइड में मुड़ना है, सीढ़ियां चढ़ना। सबसे पहले आप कलाल बांगड़ी तोप देखेंगे। कलाल बांगड़ी तोप देखने के बाद आपको पहला, दूसरा, जब तीसरा बुरुज पे जाएंगे तो आपको सीढ़ियां उतरते वक्त 2 रास्ते मिलेंगे, लेफ्ट एंड राइट। तो आपको वहां से राइट नहीं जाना है। क्यों? वहां से आप किले के 3rd गेट पे आएंगे, यहाँ पे आ जाएंगे, आपको वापस जाने में प्रॉब्लम हो जाएगी। तो आपको तीसरे बुरुज से लेफ्ट जाना है। बुरुज का 1st, 2nd फ्लोर देख लो। बुरुज देख के आप जैसे ही बाहर आए, बाहर वहीं पे आपको अंडरग्राउंड टनल, मीठे पानी के तालाब, राजा का राज दरबार, सारे पॉइंट आपको स्टेप बाय स्टेप देखने मिलेंगे। अंदर आपको ज्यादा भटकने की जरूरत